काका बोलू. नमस्कार काका. काय नमस्कार. भक्तांनी प्रार्थना अशीच करावी की निष्काम होण्यासाठी त्यांनी प्रार्थना करावी, दुसरं काही नाही. नाही, त्यांनी कामना जर परमेश्वराशी जोडली ना, हा. तर तो निष्काम होण्याकरता वेगळा प्रयत्न किंवा वेगळी प्रार्थना करायची गरज नाही पडत. हम्म. त्याची कामना मुळातून मी परमेश्वराचा आणि परमेश्वर माझा, म्हणजे मी आणि हम्म. माझं जीवाला सुटत नाही, नाही का? हम्म. त्याला सोडायच्या प्रयत्नामध्ये लागण्यापेक्षा मग मी परमेश्वराचा आहे, माझा परमेश्वर आहे, तर मी आणि हो, माझा परमेश्वरात जर गुंतून टाकलं तर त्याचा प्रकृतीच देहाबद्दल जे आत्ममत्व आहे ते आपोआपच ते आसक्ती. हो, आसक्ती निघून जाईल तेव्हा त्याची. त्याचा हो. तुम्ही मला निष्काम करा असं म्हणण्यापेक्षा माझी हो. कामना एकच आहे की तुमची प्राप्ती व्हावी. हो, काय एकदा ते ते मिळालं की मग दुसरं काही राहतच नाही. राहू शकत नाही, राहू शकत. हो. हे हो. हो. एका देवा तुझा विसर न व्हावा. हो ना. हे खूप छान आहे. हे वाक्य त्याच अर्थाने आहे की मला दुसरं हो ना. काही नको. त्याने मला निष्काम कर असं कुठेच म्हटलेलं नाही. तो नाही, म्हणतो संतांनी म्हणजे त्याचं स्मरण सतत राहावं हीच प्रार्थना केली आहे. एकदा हा, तो प्राप्त झाला की काही दुसरं उरतच नाही मागण्यासारखं. कळूनच जातं ना, ते खोटं कळायला लागतं ना. जे हो ना. खोटं भ्रमाला दूर करायची गरज नाही. नाही भ्रमाला नाही. भ्रमिष्ठ असल्यामुळे भ्रम आहे, पण हो भ्रमिष्ठत्वच ना. हो ना. काय झालं आणि तुम्ही ज्ञानी झाले तर भ्रम हे राहू शकत नाही. हा हा अतिशय त्याचा उदात्त विचार आहेत. हो ना. खूपच छान विचार आहे ते. खूपच हा, खूपच छान आणि काका. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोल. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. बोला. काका, मला एक प्रश्न आहे की आपल्याला कर्म करायची काय आवश्यकता आहे, म्हणजे का का कर्म करावे लागतात? कर्म याच्याकरता करायचं की सगळ्यात मध्ये जे गुंतलेलं आहे ना तिथून मुक्त होण्याकरता. आपली जी काही इच्छा आणि वासना आहे की नाही, या सगळ्या इच्छा आणि वासना हे तुम्ही जोपर्यंत स्वधर्म पाळत नाही तोपर्यंत ते जाणार नाही ना. कर्म याच्याकरता करायचं आणि कर्म कसं करायचं हे समजणं आवश्यक आहे. नुसतं कर्म करायचं नाहीये, कर्म कसं करायचं हे समजणं आवश्यक आहे. आणि कर्म जे करायचं आहे ते हम्म. निष्काम होण्याकरताच कर्म करायचे. त्याचा उद्देश अच्छा, म्हणजे तो तो स्वधर्म आहे, हा तो तो करावाच लागेल. स्वधर्म जो आहे त्याचं आचरण करून लोककल्याणाकरता त्याचा वापर केला हम्म. तर निष्काम व्हावे. त्याची व्याख्या काय आहे? स्वधर्माची म्हणजे फक्त माझं माझं मी ब्राह्मण आहे किंवा मी क्षत्रिय आहे म्हणून मला फक्त युद्ध करायचं असं नाही. तर ते हम्म. कशाकरता करायचं आहे? तर ते लोककल्याणाकरता, जगत कल्याणाकरता मला करायचंय. तेव्हाच तुम्हाला ते निष्काम करेल. हम्म. माझ्याकडे हम्म. 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 म्हणजे हम्म. आता हम्म. तुम्ही जरा तर तुम्ही तुमच्या तुमच्या फक्त त्याच्यामध्ये अर्निंग होतं हा उद्देश ठेवला तर ते तो हम्म. होणार नाही. तर तुम्ही जेव्हा शिकवता तेव्हा विद्यार्थ्यांनी त्याचं ज्ञान प्राप्त होऊन तेच स्वावलंबी व्हावे या इच्छेने तुम्ही जर शिकवलं तर तो तुमचा हम्म. आणि मग त्या हम्म. क्रियेमध्येच तुम्ही निष्कामपणे अनासक्त व्हा. हम्म. 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 हो लक्षात का? आलं? हो हो, पण लक्षात आलं, म्हणजे लोककल्याणासाठी जे काम करू हा, निष्काम भावनेनं, ते काम आपलं फळाला लागेल. हम्म. बस. तर त्या कर्माने तुम्ही मुक्त व्हा. फळ हम्म. म्हणजे हम्म. हम्म. हो फळ म्हणजे हो, फळ म्हणजे भगवंत प्राप्ती. हा हा. बंधनातून मुक्त होणं हेच फळ आहे त्याचं. हो 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 काका, हो. समजलं चालेल. समजलं काका. हो 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 काका. आशीर्वाद. आमची आनंद स्थिती अखंड टिकावी म्हणजे टिकणार आहे आता तुमच्या कृपा दृष्टीने हा आमचा संकल्प आणि हो, विश्वास आहे. बरोबर आहे, बरोबर. अगदी अगदी खरं आहे. कारण फक्त आनंद हा शाश्वतच असतो. आनंदाला टिकत नाही असं म्हणणं तो आनंदच नव्हे, तो सुख आहे. ते सुख हो आहे. सुख आणि आनंदात फार मोठा फरक. सुख हे प्रकृतीमध्ये असतं आणि आनंद हो हा परमात्म्यामध्ये असतो. एवढा मोठा फरक आहे. आणि जिथे परमात्म्या संबंध असला की ते न टिकणारा अशी वस्तूच नाही. ती टिकणारीच आहे, त्यामुळे ती टिकायला पाहिजे असं सुद्धा म्हणायची गरज नाही. कळालं ना? एकदा काय भगवंताच्या भक्तीमध्ये मनुष्य लागला की नाही तर त्याला कुठल्याही प्रकारचं असं बॉदरेशन राहत नाही. म्हणजे चिंता म्हणा, भय म्हणा, हे सगळ्यापासून तो आपोआप मुक्त होतो. अगदीच काय शरीराची व्याधी जरी असली तर त्याचाही विसर पडत होता आणि तो भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होतो. आणि हेच आपल्याला साध्य करायचं आहे, बाकी काही नाही. आता तुमचा तर प्रत्यक्ष अनुभव आहे. तुम्ही रामचरित मानस जेव्हा वाचता तेव्हा तुम्ही तासात हो बसता आणि तुमची जे काही प्रकृतीची अस्वस्थता असते त्याचं तुम्हाला हो स्मरण सुद्धा होत नाही. त्याला सुद्धा तर दूरची गोष्ट आहे, पण त्याची खरंच आठवण होत नाही. आणि हा तुमचा प्रत्यक्ष अनुभव आहे.
तर या हो. अनुभवातून आपल्याला लक्षात येतं की भगवंताची भक्ती ही जी आहे ना, याच्या इतकं श्रेष्ठ दुसरं काहीच नाहीये. आणि त्या भक्तीतूनच तुम्ही निष्काम आणि अनासक्त हे सहजतेने व्हाल. करायला काढायचं गरज नाहीये त्याला. हो हो जसा मनुष्य ज्ञानी झाला की त्याला पुन्हा अज्ञान दूर करायची वेगळी प्रक्रिया करावी लागते का? त्याला हा त्यामुळे ज्ञानी झाला म्हणजे तो अज्ञान त्याचं दूर झालं. हो सत्य सांगितलं म्हणजे असत्य तो बोलणार नाही, हा त्याचा अर्थ. म्हणजे आता कोर्टात चुकीचे ते हे घेतात की मी सत्यच बोलेल आणि सत्याच्या शिवाय काहीच बोलणार नाही. सत्यच बोलेल तर त्याच्याशिवाय काही राहू शकत नाही ना. असत्य बोलणार नाही आणि सत्य बोलेल, हे दोन वाक्य जे आहेत ना, हे दोन वाक्य परस्परांच्या विरोधामध्ये बोलल्याचं आहे. एकाच वाक्याचे दोन अर्थाचे दोन वाक्य आहेत ते. त्यामुळे दुसऱ्या वाक्याचं प्रयोजन नाहीये काहीच. हा ना. हो पण हो पण आमच्याकडे सगळीकडे सगळ्याच गोष्टीला सापेक्षतेने पाहिलं जातं ना. सत्य म्हणजे तुमचं सापेक्ष सत्य म्हणतात. तुम्हाला हे सत्य वाटतं म्हणजे यांना हे सत्य वाटत नाही. तर सत्य हे निरपेक्ष असतं. तसंच आनंद हा निरपेक्ष असतो. तुम्हाला हो ज्याच्यात आनंद आहे तर दुसऱ्यामध्ये त्याला आनंद नाही असं जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा दुसरा जो आहे ना तो अन्यच आहे ना. अन्य असल्यामुळे त्याला आनंद आणि सुख याच्यातला फरक कळत नाही. जेव्हा हो तो सुखातून आनंदात जाईल त्यावेळेस त्याला आपोआपच शाश्वतता प्राप्त. इतकं छान सांगितलं तुम्ही आता ताईला की आनंद आणि सुख हो. काय आहे याच्यात फरक फार छान कळलं की आनंद घेणं न घेणं आपल्यावर आहे, ते शाश्वत आहे. बरोबर आहे, बरोबर. आणि आणि सुख म्हणजे परिस्थिती अनुसार ते आपल्याला वाटेल असं. सुख म्हणजे प्रकृतीमध्ये जे घेतो ते म्हणजे जसं आपण चांगले चांगलं खायला मिळाले आयटम्स तर त्याचं सुख मिळतं. पण ते सकाळी जेवण केलं तर संध्याकाळपर्यंत ते राहत नाही ना. है की नाही? कधीच नाही राहत, 2 तासानंतर ते आईस्क्रीम पण निघून जातात. तर तसं चांगले वस्त्र नेसले तर त्या नवीन वस्त्र असताना खूप आपल्याला सुख वाटतं. तेच वस्त्र 2-3 वर्ष झाले तर कोणी दिलं तर मग काय म्हणतो आपण की नाही नाही ते मी काही घालत नाही, जुने झालेत. म्हणजे हा वस्त्र झाले, जीर्ण झाले की त्याच्यातलं सुख जातं. अन्न जे आहे ते पोटात गेल्यानंतर त्याची चव निघून जाते. असं जी प्रकृतीमध्ये ज्या ज्या गोष्टीचा आपण सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो ना, ते सुख जे आहे ते शाश्वत नसतं, ते टिकत नाही. आणि हा जे शाश्वत आहे ना तर त्या शाश्वत गोष्टीलाच आनंद असं म्हटलं. तेव्हा सुखामध्ये दादा, हा हा बोल ना, बोल. दादा, प्रत्येक वेळेस आपण आपल्या आत्म्याला साक्षी ठेवून जे जे काम करतो हा त्यावेळेस थोडा बी क्षणी आपल्याला आनंद होतोय किंवा त्यावेळेस फार छान वाटतं, ते पण आनंदच आहे ना. तो आनंद आहे. पण आपण काय करतो, आपण स्वतः त्याला फक्त काही क्षणाकरता आपण त्याचा उपयोग करतो. जसं उदाहरण सांगायचं म्हणजे आपण परमेश्वराची समजा काही आरती केली, भक्ती केली, काही सगळे एकत्र हा बसून काही प्रार्थना केली तर तो प्रार्थना होईपर्यंत आता वारकरी सगळे पंढरपूरला जातात तर जेव्हा हम्म पांडुरंगाचं दर्शन घेतात तेव्हा ते खूप आनंदाने भरून येतं, त्यांना डोळ्यातून पाणी येतं. काय हा तेच वारकरी ज्यावेळेस पुन्हा शेतावर परत जातात आपल्या, काय तर तेव्हा पुन्हा ते भांडण करायला सुरू करतात. पुन्हा त्यांच्या प्रपंचातल्या गोष्टी सुरू होतात. मग खरं म्हणजे तो आनंद असताना सुद्धा का नाही टिकला, हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. खरं हा म्हणजे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की हा परमनंट आनंद आपल्या सोबत राहे. परत आनंद घेणार तर काय करावं लागेल हे महत्वाचं आहे. तर त्याच्याकरता 3 गोष्टी आहेत. आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, 3 योग सांगितले. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग. काय कर्मयोग हे हम्म आचरणाशी संबंधित आहे. ज्ञानयोग जो आहे ते आपल्या अंतःकरणाची जी धारणा असते ना, आपल्या बुद्धीची जी काही स्थिती असते ती धारणा हम्म आहे. आणि जे भक्तियोग जो आहे ते भगवंताशी अखंड अनुसंधान आहे. काय ती संवेदना आहे. अच्छा. भक्ती ही हा हा संवेदना आहे. ज्ञान ही धारणा आहे. आणि हा आचरण जे आहे तो कर्म आहे. म्हणजे बरोबर आहे. आचरणातून कर. म्हणून तुम्ही आचरण तर नेहमीच करता की नाही, मग तुम्ही आचरणातून कर्मयोग सिद्ध करा. आणि तो हा कर्मयोग सिद्ध म्हणजे म्हणजे आपला व्यवहार असं ठेवायचा की प्रत्येकात देवाचे दर्शन करायचे. म्हणजे त्या देवाचाच संबंध असला पाहिजे. हा देवासाठीच करायला पाहिजे, नुसतं नाही संबंध. जे काय करायचं ते देवासाठीच करायला पाहिजे. आपल्या बरोबर बरोबर आपल्या मुलाबाळामध्ये, आपल्या घरच्या सगळ्या लोकांमध्ये आपल्याला परमेश्वरच दिसला पाहिजे. तर मग बरोबर
मग तुमचं कर्म परमेश्वराकरता होईल ना. पण तुम्ही त्याला जर बरोबर. आपला भाव म्हटला किंवा आपला मुलगा तो बाब्या, दुसऱ्याचा मुलगा तो कार्ट, असं जर म्हटलं हा ते नसायला पाहिजे. ते नसायला पाहिजे. बाकी काही नाही. ते असं हा भूमिका असली की हा नाही तर मग तुमच्या आचरणातून परमेश्वराचा संबंध आला काय. हा धारणेमध्ये सब में मैं को देखो, मैं में सबको देखो. हा बस असं. हा फार फार छान प्रश्न उत्तरी फारच आवडते मला. खूप छान. चला ठीक आहे. मी आशीर्वाद. स्वामी समर्थ दादा साष्टांग दंडवत करते. प्रणाम. उत्तरला करेल. नाही ते अच्छा, आशीर्वाद. कॉल करावा लागतो आता. हो. नाही काही दुसरं नाही. बोल बोल बोल. ओमकार. ओंकार बोल. हा, तर म्हणजे प्रश्न असा होता की जी ब्राह्मी स्थिती सांगितली आहे आज, ती आणि अवधूत स्थिती गुरूंची असते ती एकच आहे की वेगवेगळी आहे? नाही, त्याचं मूळ एकच आहे. मुळामध्ये फरक नाही. ज्या आधारावर ब्रह्मस्थिती आहे किंवा ज्या आधारावर जी गुरुस्थिती आहे, गुरुतत्व जे आहे, हे दोन्हीचा आधार जो आहे ते ब्रह्मतत्वच आहे. त्याच्यात भेद नाही. पण त्या स्थितीमध्ये म्हणजे अभिव्यक्तीमध्ये भेद आहे. अभिव्यक्ती एका गुरुची आहे काय ज्यावेळेस आणि अभिव्यक्ती एका म्हणजे जीवात्म्याचा जीवभाव त्याग करून पूर्ण आत्मतत्वाशी एकरूपत आहे काय. त्यामुळे गुरु जे आहेत ते गुरु स्वतःच परमेश्वर स्वरूप आहेत. आणि जीव जो आहे तो ब्रह्म आहे. पण केव्हा ब्रह्म आहे? ज्यावेळेस त्याचा सगळा देहातून याच्यातून आसक्ती सगळी दूर गेलेली, अनासक्त आणि निष्काम झाला तो की तो ब्रह्मस्थितीमध्ये गेला. समजलं ना. त्यामुळे आविष्कारात दोघांमध्ये फरक आहे. पण त्याचं जे अधिष्ठान किंवा जे आधारभूत तत्व जे आहे ना ते एकच आहे. हे समजून घेणं आवश्यक. कळालं का? हो कळालं? काका. हो हो. श्री स्वामी समर्थ काका. नमस्कार करतो. हा. हो असेल. आणि पुढच्या रविवारी आपण भेटूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.